साहेब, आपल्या रीतीप्रमाणे दुर्दैवाईने शुभ कार्यापासून दूर राहावे. मला नाही सहन होत हे सगळे टोमणे. अगं तू लोकांच्या मुलाकडे काय लक्ष देतेस? नाही, मला मुलगा हवाय. तुम्ही मला वचन देताय की नाही सांग, पण मला पुत्ररत्न पाहिजे स्वामीजी, मला पुत्ररत्न पाहिजे. उदास नको होऊ, आमच्यामुळे तुला नक्कीच पुत्ररत्न प्राप्ती होईल. आम्ही निदान केल्याप्रमाणे गर्भपात सुखात आहे. आता आनंदी राहा. मिस्टरांना म्हणावा, दिलं की नाही आम्ही तुम्हाला पुत्रप्राप्तीचा आनंद. यापूर्वी गर्भजल परीक्षा करून आम्ही स्त्रीलिंगाचा निदान केलं, तेव्हा तुम्ही गर्भपात करून आता आज पुत्रप्राप्तीचा आनंद घेत आहात. ओके, करते कॉल मी. अभिनंदन, तुमचा प्रेग्नन्सी टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. जय श्री कृष्ण. देव पावला म्हणायचा, पण यावेळेला मुलगाच होईल ना? हो, आता गर्भ फक्त 4 आठवड्याचाच आहे. आता नीट करवता येत नाही. मग कधी करता येईल गर्भलिंग चाचणी? हे पहा, अशी गर्भजल चाचणी गैरकानूनी असते. मला अगोदरच 3 मुली आहेत, म्हणून ह्या गर्भलिंगेची उत्सुकता हे स्वाभाविक आहे. बरोबर आहे डॉक्टर तुमचं, पण यावेळेला जर मला मुलगा झाला नाही ना, तर मला जीवच द्यावा लागेल. हो, लोकांना एक मुलगी पण नको असते. मी तर 1 नाही, 2 नाही, 3 मुलींना जन्म दिलाय. पण यावेळेला मुलगा पाहिजे मला, नाहीतर मला खरोखरच जीव द्यावा लागणार. होय, मला माहित आहे. अशीच केसेस येतात माझ्याकडे. मुलगा हवाय, मुलगा हवाय या नादात 5-5 मुलींना जन्माला घाललेल्या बायका पाहिलेत मी. बेचारी बाई शेवट भरडली जाते मुलगा होणार या हौसेत. बरोबर आहे. मुलगी झाली तर त्यात आईचा काय दोष? मुलगा झाला तर बाप मर्द, आणि जर मुलगी झाली तर आई अवलक्षणी. मला ना या सगळ्या टोमण्यांचा कंटाळा आलाय आता. मला मुलगा हवाय. डॉक्टर, म्हणून आम्ही असं सुचवतो की गर्भलिंग चाचणी करून जर मुलगी असेल ना तर गर्भपात करून टाका प्लीज. अहो, असा उघडपणे बोलू नका. हे सर्व कार्य गैरकानूनी असतात. तरी देखील तुमची अडचण समजून मी केवळ तुमच्या मदतीसाठी हे प्रोसिजर करायला तयार आहे. आभारी आहे डॉक्टर. अहो, आभारावर राहून द्या. तुमचं काम झालं पाहिजे. पण मिस्टर अग्रवाल, या कामात थोडा खर्च म्हणजे जास्त असेल, ते माहित आहे ना तुम्हाला? हो डॉक्टर, पण नाईलाजाने मला करावंच लागणार ना. त्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही माझ्याकडे. आणि डॉक्टर, तुम्ही देखील आम्ही मध्यमवर्गीय आहोत हे विसरू नका प्लीज. ऑलरेडी 3 मुलींच्या शिक्षणाचा खर्च, हुंडा, लग्न या सगळ्या विवंचनाने मी त्रस्त झालोय. त्यामुळे त्यात आणखीन भर नको प्लीज. हो डॉक्टर, अगदी बरोबर बोलतायत ते. हो, कल्पना आहे मला, पण हे पैसे मला अनेक ठिकाणी वाटावे लागणार. जे काही असेल ते डॉक्टर, पण जरा लक्षात ठेवून. हो डॉक्टर, आता कधी येऊ चेकअपला? आता तुम्ही सकस आहार, एक्सरसाइज या गोष्टीवर अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि 4 आठवड्यानंतर परत चेकअपला या आणि येताना हे कार्ड घेऊन या. होय डॉक्टर, तुम्ही सांगाल तसेच करेन मी. आणि एक गोष्ट मिस्टर अग्रवाल, 10,000 रुपये तुम्हाला ऍडव्हान्स भरावा लागेल. हो, म्हणजे आज नाही, उद्या भरले तरी चालेल. पण एक ऐकून घ्या, या पैशांची काही तुम्हाला चिठ्ठी पावती भेटणार नाही, कारण हा गैरकानूनी काम आहे. आणि काय ते कसं आहे ते आपणास माहित आहे. हो डॉक्टर. ठीक आहे, याची चर्चा पण बाहेर करू नका. नाही, नक्की नाही. हो डॉक्टर, तुम्ही सांगाल तसेच करू आम्ही. ठीक, येऊ मी. ओके, येतो आम्ही. नमस्ते. नमस्कार. आई, एक प्रश्न विचारू? विचार ना बाळा. तुला बाळ होणार आहे ना? हो. तो मुलगा होणार आहे ना?
मुलगा होणार आहे की मुलगी हे मी तुला नाही सांगू शकत ग बाळा. मला बाबा मुलगीच हवी. का ग मुलगी का हवी? कारण की एक म्हणजे ती माझ्याशी खेळेल आणि ती माझी मैत्रीण होईल. अगं पण मुलगा झाला तरी तो तुझ्याशी खेळू शकेल ना आणि तुझा मित्रही होऊ शकेल. मग मुलगा झाला तर चालेल ना? मला मुलगीच हवी. बरं बाई मला सांग तुला मुलगीच का हवी? कारण की भाऊ झाला तर त्याचेच सगळे लाड करतील. आमच्याकडे कोणी लक्षच देणार नाही. नाही ग असं काही नाहीये. तुझेही लाड होणार आहेत. अगं तूच त्याचा सांभाळ करायचा. तू त्याची मोठी ताई की नाही, त्यामुळे त्याच्यावर लक्ष तूच ठेवायचं, कळलं? हो पप्पा. खरंच पप्पा? अगदी खरं. मग आईला मुलगाच होणार आणि मला भाऊच होणार. ये! हे बघ तू आता जा आणि आजीकडे झोप जा. हा? आईच्या पोटात बाळ आहे की नाही, त्यामुळे आता आईला बिलकुल त्रास द्यायचा नाही. हा? आणि हट्ट देखील करायचं नाही. चालेल पप्पा. मी त्रास पण नाही देणार, हट्ट पण नाही. हाय, गुड नाईट पप्पा. Good गुड night. नाईट आई. दूध घेतलंस? हो घेतलं मगाशीच घेतलं. मी एक सांगू तुम्हाला, काय? असं वाटतं हे गरोदर पण संपूच नाही. का? कारण पोटात जेव्हा वंश वाढत असतो ना तेव्हा नवरा इतकी काळजी घेतो की असं वाटतं हे गरोदर पण संपूच नाही. ए मग तुम्हाला मुलगा कसा देणार? हे बघा मला माझ्या वंशाचा दिवा हवा. हा मला मुलगाच होणार. सावकाश. बस. घनश्याम, रिपोर्ट कन्फर्म आहे ना? बाबा कन्फर्म रिपोर्ट म्हणजे काय आहे? रिपोर्ट आहे, रिपोर्ट असतो. अरे तू चिडतोस कशाला एवढा? त्यांना शंका आली म्हणून त्यांनी विचारलं. ठीक आहे, सॉरी बाबा. अहो हा रिपोर्ट म्हणजे ना गर्भजल निदान असं त्याचं नाव आहे. म्हणजे गर्भाशयातील द्रव काढून त्याची चाचणी केल्यानंतर कळतं की हा गर्भ मुलीचा आहे की मुलाचा आहे ते. आपल्या राधेची अशी चाचणी केल्यावर कळलं की तो गर्भ मुलीचा आहे. म्हणजे ही आता चौथ्यांदा मुलीला जन्म देणार. ए अरे असं काही बोलू नकोस रे. मग ह्याला इलाज काय? हो इलाज आहे, पण गर्भपात करावा लागेल. नाही नाही मी नाही करणार गर्भपात. आई मी नाही करणार गर्भपात. अगं तुझं मत कोणी विचारलंय का इथे? आता तुला कळत कसं नाहीये? अगं एका मुलीचा 22 वर्षापर्यंतचा खर्च 20 लाख रुपये, तिच्या लग्नाचा खर्च 30 लाख, म्हणजे एका मुलीमागे 2.5 कोटी रुपये झाले. बरं एवढा करूनही ती मुलगी सासरी गेल्यावर आपल्याला काहीच उपयोग नाही. आणि त्यात तू 3 मुलांना जन्म दिलायस, म्हणजे इथेच 2.5 लाख रुपये झाले आपले. तू सांग एवढे पैसे आणू कुठून मी? म्हणून काय गर्भपात करायचा का? तुम्हाला काय कळणार आहे मातृत्वाची भावना? हा गर्भ गेले 5 महिने मी माझ्या पोटात वाढवलाय. माझ्या शरीरातच नाही तर मनाने पण जोडला गेलाय. हो पण हाच गर्भ माझ्या नुकसानीशी जोडला गेलाय. हे बघ राधा, उगाच भावनिक होऊन काही उपयोग नाही. आपल्याला हा गर्भपात करावाच लागेल. आई तू तरी समजाव ना ग हिला. हे बघ राधा, तो जे काय म्हणतोय त्याच्यावर विचार करायला काय हरकत आहे तुला? तुमचं दोघांचं प्रेम आहे ना ग, मग त्याचा विचार तुझा विचार एक नको का व्हायला? नाहीये, मला माझ्या मुलीची पण काळजी आहे, ती आता माझ्या गर्भात वाढते. हे बघ राधा, न्यायालयाने आम्हाला सक्ती करायला भाग पडू नकोस. तुला हा गर्भपात करावाच लागेल. मी नाही करणार गर्भपात. माया तू सांग ना. हो आई. हो बाई, आपण कोण? डॉक्टरीण आहात का? नाही आई, या माया जगताप,
राधाची मैत्रीण आहे, सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर म्हणजे काय करतात या? आई, सोशल वर्कर म्हणजे समाजसेविका. आम्ही समाजकार्य करतो. अगो बाई, समाज कार्य करता होय. बर, मग आमच्या या घराला वारीस हवा आहे, मुलगा. तुझ्या समाज कार्यातून तू देणार आहेस का आमच्या घराला वारीस? हे बघा आई, मी इथे तुम्हाला मुलगा मिळवून द्यायला नाही आले, तर तुम्हाला गर्भपातापासून परावृत्त करायला आले आहे. म्हणजे तू आम्हाला या मुलीच्या पोटात जो गर्भ वाढतोय तो आम्हाला नको आहे, त्याचा गर्भपात तू करू देणार नाही. हो. तसं समजा हवं तर. म्हणजे ही दादागिरीच म्हणायची? नाही आई, ही दादागिरी नव्हे, मग तर ताईगिरी आहे. राधाला आधार देण्यासाठी. अच्छा, म्हणजे तुम्ही बाहेरची माणसं आधार देणार? अहो मग आम्ही तिचे काय दुश्मन आहोत का? हे बघा घनश्यामजी, तुम्ही दुश्मन नाही आहात, पण अविचार नक्कीच करत आहात. हो, गर्भपात करणं कायद्याने गुन्हा आहे, तुम्हाला शिक्षा होऊ शकते. अरे देवा, काय रे, ही राधाची मैत्रीण आहे म्हणालास ना, आणि ही तर आपल्याला जेलमध्ये टाकायला निघाली. घनश्याम, असल्या समाजसेविकेचं आपल्या घरात काय काम? आपला घरगुती प्रश्न आहे ना, फक्त आपण घरात बसून मिटू ना, बाहेर त्याचं काय काम नाहीये. नाही घनश्याम, आता हा प्रश्न घरगुती नाही, तर आता हा कायद्याचा प्रश्न आहे. आम्हाला ह्या घरामध्ये चौथी मुलगी नकोय, आणि आम्हाला गर्भपात करायचा तो काय आम्ही आनंदाने करत नाहीये, नाईलाज आहे आमचा. आणि हो, तू यामध्ये पडू नकोस प्लीज. मी तुम्हाला कदापि असं करू देणार नाही. त्यासाठी मला कायद्याची मदत घ्यावी लागली तरी चालेल. ए समाजसेविके, तुला जर या राधाची आणि तिच्या पोटातल्या पोराची काळजी आहे ना, तर घेऊन जा तुझ्याकडे सांभाळायला. आई तुम्ही काय बोलताय? म्हणजे मला तुम्ही घरातून बाहेर काढताय का? हे बघ, मग तू तिला स्वतःहून सांग की मी गर्भपात करून घ्यायला तयार आहे. की नाही, मी गर्भपात नाही करणार. बघ राधा, नाही करायचंय गर्भपात. राधा तुला जर हे मान्य नसेल ना, तर तो आत्ताच्या हिच्यावर घरातून निघून जा. चल निघ. मी नाही करणार गर्भपात. राधा, मी नाही करणार. राधा, या घराचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतील. तुला गर्भपात करावं लागेल, मी नाही आणि गर्भपात करणार नसेल तर चालते हो. जा, आम्हाला नकोय, जा तू इथून. मी चालू नाही करणार गर्भपात. तू सांग ना माया, मला नाही करायचंय. तुम्ही तू सांग ना. मी नाही जाणार. मी नाही जाणार माया, तू सांग त्यांना, मला नाही जायचंय.
या चहा पाहिजे, चहा पाहिजे, चहा पाहिजे. सकाळपासून 5वा चहा आहे. बघ हे गणित कच्चं आहे तुझं. काय कच्च आहे? व्यवहार ज्ञान चांगलं आहे माझं. असं असं म्हणतेस? हो. बघ मला सांग, आज मला सारखी उचकी का लागते? कोणीतरी तुमची आठवण काढत असेल. माझी कोण आठवण काढणार? आई म्हंटल ना, हाच तुमची आठवण काढत असणार. मी कशाला आठवण काढू? अरे तुझे बाबा सकाळपासून म्हणतायत मला उचक्या लागतायत, उचक्या लागतायत, कोण आठवण काढतंय म्हणून म्हटलं तूच आठवण काढत असतील. आजोबांची आठवण करणारा नातू आलाय. काय? होय, दादा सकाळी बाळण झाली, मुलगा झालाय तिला. मुलगा? होय. अरे तिलाच काय, तू बाप झालास. अरे हो. आणि मी आजोबा. आणि मी आजी. हे? पण ती आहे कुठे? आणि बाळबाळांची सुखरूप आहे ना? हो य. अरे मग घेऊन का नाही आला तिला? अगं कुठल्या तोंडाने आणू तिला मी? बघ हे सरळ सरळ शरणागती पत्करायची, पण ती घेऊन ये तिला. नवरा बायकोत भांडणं होत नाहीत का? अगं तसं नाही, पण माय लेकरात होत नाही, पण नवरा बायकोत होतात. मग तेव्हा समजूत काढावी तिची आणि घेऊन ये तिला. मी तयारीला लागते, तू घेऊन ये लवकर. अरे मला नातवाला बघायची घाई झालीये, घेऊन ये त्याला. मला पण. आणि मला माझ्या बायकोला बघायची घाई झालीये. देवाने माझी प्रार्थना ऐकली रे. आपल्या घराण्याला वारीस मिळाला. जा तू पटकन जाऊन तिला घेऊन ये, मी तयारीला लागते. मी हा गेलो आणि हा आलो. नातू झाला आपल्याला. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, रुपयाचं बाळा, तान्या बाळा नीट लावा. आई आलात? सरक रे, बघू दे माझ्या नातवाला एकदा मला. अय्या वा. मला दाखव ना आधी, मी त्याच्या बरोबर खेळू. पप्पा त्याचं नाव काय ठेवणार? हो हो, किती प्रश्न विचारशील एकत्र. खरंच दैवी चमत्कार म्हणायचा. देवाने आपली प्रार्थना ऐकली हो. हे बघ, मी त्याला आत घेऊन जाते, त्याची दृष्ट वगैरे काढते. आणि आंबा, तू त्या दोघींना पण बोलव, तुझ्या बहिणींना खेळतायत ना बाहेर. जा आपण बाळाला बघूया, त्यांना पण सांग बाळ आलंय. चला लवकर, तुम्ही बघा, बोलत बसा, मी जाते आत बाळाला घेऊन. चल चल लवकर चल. घनश्याम, अरे चमत्कार झाला. चक्क मुलीच्या जागी मुलगा. अरे त्या क्लिनिक वाल्याने मुलगी आहे असं सांगितलं होतं. त्या क्लिनिकला मात्र सोडू नका. त्यांच्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागलाय. असं चुकीचं निदान कसं करू शकतात ते? चांगलाच जाब विचार त्यांना. त्यांना जाब विचारणारच आहे. पोलीसच त्यांना चांगला जाब विचारणार. म्हणजे सांगते. राधाचे रिपोर्ट आणि राधाचे डिलिव्हरी वेळचे टेस्ट रिपोर्ट ह्याच्यामध्ये मला फरक आढळला. म्हणून मग मी ते पुन्हा डॉक्टरांना दाखवलं. त्यावेळी कळलं की सोनोग्राफीचे रिपोर्ट राधाचे नाहीच आहेत. काय? पण कसं शक्य आहे? राधाचे सगळे रिपोर्ट्स मी कलेक्ट केलेत. म्हणूनच माझा संशय बळावला आणि म्हणून मी पोलिसांची मदत घेऊन याचा शोध घ्यायचं ठरवलं. म्हणजे बनावट आहे की काय ते क्लिनिक? पण डॉक्टर्स तर खरे आहेत. घनश्याम, मला तर काहीच कळत नाहीये. मी समजावून सांग. ते दोन्ही डॉक्टर खूप शिकलेले आहेत, परंतु जास्त पैसे कमवायचा मोह ते टाळू शकले नाही. आणि मग त्या दोघांनी मुलगाच पाहिजे या लोकांच्या खुळसट कल्पनेपायी त्यांचा पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे माझ्यासारख्या माणसानी. सांग ना माया, मग पुढे काय झाले? सांगते ना. ज्यांना मुलगाच हवा अशी मागणी असलेल्या लोकांना तेही गर्भजल चाचणी करण्याचा सल्ला देत. पण मुळात ही चाचणी होतच नव्हती. मॉनिटरवर जुनी मुलीच्या गर्भाची असलेली सीडी ते दाखवत आणि त्यामुळे लोक घाबरून जात होते. म्हणजे आपल्या बाबतीत ही चाचणी झालीच नव्हती. म्हणजे आम्हाला ही बनावट सीडी दाखवली गेली. करेक्ट. आणि मग अशा नाराज झालेल्या लोकांना ते गर्भपात करण्याचा सल्ला देत असत. आणि मग ते कसं अवैध आहे हे त्यांना समजावून सांगून त्यांच्याकडून रगड पैसा उगळवायचं हे रॅकेट होतं. आणि आज ते उघडकीला आलं. हो ना, पण मी मात्र उगाच बळी पडली या षडयंत्राला. नाही राधा, अगं उलट तुझ्यामुळेच हे रॅकेट आज उघडकीला आलं.
खरंय, मी देखील चुकलोच ना. मुलगा हवा म्हणून मी राधाला बाहेर काढलं. राधा प्लीज प्लीज मला माफ कर. श्याम, सुबह का भूला अगर शाम को घर लौटता है तो उसको भूला नहीं कहते. पण या सगळ्यांपासून तुला एक धडा मात्र घ्यायलाच पाहिजे. कोणता? संतती म्हणून मुलगा पाहिजे किंवा वंशाला मुलगा पाहिजे म्हणून हे पैसे उकळले जातात. मुळात मुलगा आणि मुलगी हा भेदच कशाला करायचा? पूर्वी मुलींना कमी शिक्षण दिलं जात होतं, पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता प्रत्येक मुली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून रिक्षा चालवण्यापासून अंतरिक्ष यान चालवण्यापर्यंत सक्षम झाली आहे. माणसाची खरी ओळख ही त्याच्या वंशाने नाही तर त्याच्या कर्तृत्वाने होते. एक मुलगा, एक वंश घराचं नाव पुढे चालवू शकतो आणि मुलगी चालवू शकत नाही, हा समजच मुळी मूर्खपणाचा आहे. आता मुलगा आणि मुलगी हा भेदच करायला नको. आणि मुलाच्या हव्यासापोटी असे चुकीच्या ठिकाणी गर्भाचं निदान करून मुलीचा गर्भ पाडण्याऐवजी तुम्ही मुलाचाच अंत करून बसा. त्यामुळे लक्षात ठेवा, गर्भजल परीक्षा, गर्भजल निदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि मुला मुलीत भेद करणं हेही चुकीचं आहे. म्हणूनच गरोदरपणाची आखणी करण्यापूर्वी नवीन विचारांना जन्म द्या, मगच प्रसूती बाळाची होईल, गैरसमजुतीची नाही. आई, मी तिकीट चेक इन करून येतो ग. हा, तू इथेच बसशील, हलू नकोस. हा, तू इथेच बसून राही. मैं पूछा है, लंदन के लिए फ्लाइट जा चुका है और कोई फ्लाइट नहीं है. नाही, माझा श्याम मला असं नाही सोडून जाऊ शकत.